मैदानात जाईपर्यंत जर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा नाव इथे नसेल तर त्याला खेळता येणार नाही, लक्षात असू द्या. जयकोट टीम अपडेट करा. प्लेइंग 11 जयकोट. कॅप्टन कोण आहे? प्रवीण भैया अपडेट करा ना टीम. एक्स्ट्रा सांगा वाटलं तर, पण अगोदरच घ्या. मी परत सांगू इच्छितो की ज्या संघाच्या एखाद्या खेळाडूचं नाव जर अपडेट टीम लिस्टमध्ये नसेल आणि ऑन दी स्पॉट तुम्हाला त्याचं नाव ॲड करायचं असेल तर जोपर्यंत तो खेळाडू मैदानात जाणार नाही तोपर्यंतच वेळ आहे. नाव न देता लिस्ट अपडेट असताना जर नवीन खेळाडू तुम्ही ऑन दी स्पॉट घ्याल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा विचार आधीच करावा लागेल. तर मी काही या स्पर्धेचे नियम आहेत, नियमावली आहे ती या ठिकाणी सर्वांसाठी मी सांगू इच्छितो. लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप पर्व 4. प्रत्येक सामना हा 10 षटकाचा असणार आहे. त्यामुळं या 10 षटकासाठी आपल्याला निर्धारित 40 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. 4 किलोमीटर 1800. हॉकी घेतली का? हॉकी घेतली. गळ्यात टाका की मॅच होते ती, कलर मॅच होते ती. एवढं सोपं पडतंय. नाही नाही 10 षटकामध्ये 5 षटकं एका एंडकडून तर 5 षटकं दुसऱ्या एंडकडून आपल्याला खेळायला मिळणार आहेत. आणि कुठल्या एंडनं सुरुवात करायची हे गोलंदाज ठरवतील, कारण समसमान 5 षटकाचा खेळ दोन्ही एंडकडून होईल. गावाच्या मातीतून उठते नवी आग, जिद्दीची, क्रिकेटची, महाराष्ट्राची. जिथे टॅलेंट आहे पण प्लॅटफॉर्म नाही, तिथे सुरू होतंय ग्रामीण क्रिकेटचं सर्वात मोठं रणांगण. ग्रामीण महाराष्ट्रातील खेळाडूंना मोठं व्यासपीठ देण्यासाठी भव्य सुरुवात. लोकप्रिय नेतृत्व धीरज भैया देशमुख साहेब यांच्या संकल्पनेतून दयानंद कॉलेज क्रिकेट ग्राउंडवर रंगणार क्रिकेटचा महासंग्राम. इथे फक्त मॅच नाही, इथे घडणार इतिहास. ग्रामीण T10 लीग. Yes, now is the official opening of this first match of this Grameen Premier League 2026 at Latur. Umpires ready in the field. The first match is in between Ausa and Jaycoat. Jaycoat won the toss and elected to ball first. Jaycoat second and handfake जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. पंच मैदानामध्ये दाखल होत आहेत. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं आणि जे प्रेक्षक YouTube चॅनलच्या माध्यमातून हे सामने लाईव्ह पाहत आहेत, आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मी संदीप सरांनी विनंती करतो की आपण कृपया या सामन्याची नियमावली आपण वाचून दाखवावी. चला, ज्यावेळेस पंच मैदानामध्ये जातील ना त्यावेळेस मात्र टायमर सुरू होईल. ज्या संघाचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय आहे त्यांनी लक्षात घ्यायचं. थोडं शिस्तबद्धता. बघा, आपल्या खेळासाठी मैदान वेळेमध्ये तयार आहे. संयोजक कमिटी पुष्कळ मेहनत घेऊन आपल्यासाठी हा मंच तयार करतोय आणि इथपर्यंत की पंच देखील वेळेत मैदानात आहेत. पंचांचा कॉल फक्त आम्हाला टायमरचा असेल आणि यांचा टाइम स्टार्ट 40 मिनिटांमध्ये तुम्हाला 10 षटकाचा खेळ संपवायचा आहे, अन्यथा टाइम पेनल्टी बसेल. शेवटचा षटक आपल्या निर्धारित 40 मिनिटाच्या आत सुरू व्हायला पाहिजे, अन्यथा जर शिल्लक असेल षटक आणि जर वेळ संपला असेल तर मात्र टाइम पेनल्टी असणार आहे. दहावर करा, दहावर घ्या, दहावर घ्या. एकच सांगा सगळ्याला, दोघाला. चौथा कुठं आहे? वॉकी पंच मैदानामध्ये दाखल झालेले आहेत.
या सुंदर अशा प्रीमियर लीगचा पहिला सामना खेळला जाईल. औसा वॉरियर्स आणि जयकोट टायटन्स या दोन संघांमध्ये नाणेफेक झालेल्या पहिल्या सामन्याच्या आणि निर्णय घेतलेला जयकोट टायटन्स संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा पंच मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आणि मैदानामध्ये फलंदाजीसाठी तयार औसा वॉरियर्स संघाकडून दोन्ही फलंदाज सुरुवातीचे सलामीचे फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले 2 षटकाचा असेल आणि बॅटिंग पॉवर प्ले 1 षटकाचा असेल. 7, 8, 9 या दरम्यान आपल्याला 1 षटकाचा बॅटिंग पॉवर प्ले घेता येईल. 7, 8, 9 षटक क्रमांक 7, 8, 9 पैकी कुठलाही एक, आणि जर कोणी घेत नाही तर मात्र पंच घेतील 9व्या षटकाला. पेनल्टी पेनल्टी तर आहेच ना, जर म्हणलं नो बॉलच पडतो ना. बापरे ते मला आज मिळालं. इथं एक ठेवा ना पाण्याचं. ए भाऊ, अरे इथं ठेव ना पाणी. हा चला जयकोट टीम जयकोट. अजून एक महत्वाची सूचना खेळाडूंसाठी, कुठल्याही क्षणाला चेंडू हरवू द्या, आपल्याला नव्या चेंडूनीच खेळ करावा लागेल. जुना खेळलेला चेंडू मिळणार नाही आणि या बाबतीत कोणीही कसलाही आक्षेप घेता कामा नये. कुठल्याही क्षणाला चेंडू हरवला जाईल तर नवीनच चेंडू खेळायला जाईल. कोणीही जुना करून द्या किंवा जुना द्या याबाबत कसलीही चौकशी किंवा मागणी करू नये. प्रत्येक संघाने लक्षात ठेवायचे, कुठलाही खेळाडू आपल्या सहकार्याचा संघामधील कुठलाही खेळाडू विदाउट जर्सी एंट्री नाही. सर्वांना जर्सी पुरवण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे जर्सी न घालता किंवा दुसरी कुठली जर्सी जर घालून कोण मैदानाच्या बाहेर मैदानात दिसतोय तर मात्र त्या संघाला संयोजक कमिटी निर्णय घेईल की दंड काय लावायचा. कॅप अंदर आहे, कॅप बाहेर आहे ना. पिशवी त्यांना कसं येईल टी शर्ट, किती टी शर्ट घालणार आहोत तुम्ही? निर्णय घेईल ना कमिटी. हा बिलकुल. इम्पॅक्ट प्लेअरचा रूल लागू आहे, त्यामुळे इम्पॅक्ट कोण असेल पंचांना सांगूनच आपल्याला खेळायला जावं लागणार आहे. पंचाच्या भूमिकेमध्ये अक्षय मोरे आणि आकाश आयलाने, तसंच सूर्यकांत तांदळे सर आणि दौलत उबाळे सर. 5 षटकाचा एक एंड असेल, दुसरे 5 षटक दुसऱ्या एंड कडून टाकावे लागतील. फलंदाजी संघाला 1 रिव्ह्यू घेता येईल, तसंच गोलंदाजी संघाला 1 रिव्ह्यू देण्यात आलेला आहे, पण त्याला वेळेचं बंधन आहे. फार उशीर न होता आपल्याला तो रिव्ह्यू घेता येईल. मैं इधर बैठो ना, तुम्हारे दोनों को भी सुनने आता है आवाज. फलंदाज पॉवर प्ले, मॅन्डेटरी पॉवर प्ले 2 ओव्हरचा. बॅट्समन नेम प्लीज. टीम औसा
आपला एक खेळाडू या ठिकाणी पाठवा टीम असा. Umpire ready. Scorer ready. Let's start this match. 3, 2, 1. Let's go. हवा खेळ कुठल्या टीम उलटा चेंडू तिथे उपस्थित. एक धाव घेऊन आपला स्ट्राईक चेंज करतो. पहिले धाव स्कोअर बरोबर लावण्यामध्ये यशस्वी हाऊस ऑफ वॉरियर्स. आपलं खातं उघडलेलं आहे आणि एक धाव. संघाचं सुरुवातीचं आणि पहिले षटक घेऊन येत आहेत शाहरुख. तर आता स्ट्राईक वरती आहेत. माफ करा, शांत आपल्या संघासाठी पहिले प्रेक्षकांच्या षटक. माहितीसह मी सांगू इच्छितो या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण जर आपल्याला बघायचं असेल तर YouTube वरती जावा आणि प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंट तसंच ग्रामीण T10 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या स्पर्धेचा यथेच्छ आनंद आपण ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी घेऊ शकता. फुल केलेलं हलक्या हाताने आणि एक धाव मात्र घेण्यामध्ये यशस्वी. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन विकेट. धावसंख्या होत आहे 2 चेंडूमध्ये 2 धावा. धाव षटकांचा हा सामना. स्ट्राईक रोटेट ठेवत आहेत. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी डावखुरा फलंदाज तयार आहे. विकी विकेटसाठी शॉर्ट टर्मॅन पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर. फिलिंग करण्याचा प्रयत्न. तेव्हा पंचाचा निर्णय गावतो हा फाईन लेगच्या दिशेने जाताना. चेंडू फलंदाजाची कसरत मात्र अयशस्वी. फलंदाजाचा निर्णय हा पहिला वेळेला चौकार या सामन्यातील. फाईन लेगच्या दिशेने तुम्ही चालू करा. मी म्हणते काय झालं, मी प्रवास करून तुम्ही थांबला म्हणून मी चालू केलं. किती झाला स्कोर? 6 झाला. मग जरा ह्याच्यावर करावं क्रिक हिरोचं टाका बरं क्रिक हिरोला. हां भैया. हॅलो. हां भैया. हां 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 हां. ठीक आहे ठीक आहे ठीक ठीक आहे ठीक आहे. हां लगेच 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 लगेच. फिरवून घेण्याचा प्रयत्न. सुंदर असा हा चौकार. या षटकातील दुसरा खणखणीत चौकार. हॅलो, सर्वांना विनंती आहे प्रेक्षकांना बॅरिकेडिंगच्या मध्ये कोणी यायचं नाहीये. कृपया जे प्रेक्षक बसलेले असतील कृपया आपल्याला विनंती आहे की आपण बाहेर बसून घ्यायचं आणि कोणी बॅरिकेडच्या मध्ये येणे नाही. प्लेइंग 11 शिवाय कोणी मध्ये येणार नाही. कृपया जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांनी कृपया पाठीमागे जावं विनंती आहे आपल्याला. धन्यवाद. आणि असं सहकार्य आम्हाला आपल्याकडून 5 दिवस या ठिकाणी अपेक्षित आहे. या दरम्यान षटकाची समाप्ती पहिलं षटक संपलेलं आहे आणि औसा संघाची धावसंख्या झाली ती 11. विन बाद 11. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या औसा वॉरियर संघाची 11. 2 चौकार ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. हॅलो, बघूया दुसरं षटक जळकोट संघाकडून घेऊन आलेला गोलंदाज अभि केंद्रे. एक चांगला नावाजलेला गुणी खेळाडू म्हणायला हरकत नाही. बऱ्याच स्पर्धेमध्ये आपलं नाव लौकिक केलेला. बघूया या ठिकाणी ग्रामीण T10च्या मंचावरती आपलं प्रदर्शन कसं करतोय आणि जळकोट संघासाठी काय योगदान देतो बघूया खेळीतून.
40 मिनिटाचा निर्धारित वेळ आहे सामना इनिंग संपवण्यासाठी. हलकासा उसळी घेतला चेंडू ऑप्टिकच्या दिशेने टाकला, थोडासा खोलवा टप्प्याचा, बघूया डायरेक्ट हिट झालेला आहे. थर्ड अंपायरच्या कडे डिसिजन गेलेला आहे. आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये मोस्ट सिनियर प्लेयर ऑफ लातूर सूर्यकांतजी तांदळे सर. इकडून 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 मधून हां सावकाश पत्र्यावर पाय ठेवू नका, मध्ये जाईल पत्रा. नाही नाही बंद आहे दरवाजा. आहे 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 जाऊ आहे उघडला. बघूया रनआउट बाबतीत काय निर्णय येतो. तुम्ही मध्ये या ना, जागा केली बसायला. गेले गेलेत वरी आहेत. कुठं आहे कन्सोल वरीच आहे ना. बघूया तिसऱ्या पंचाचा निर्णय काय येतो. उत्सुकता लागलेली, थोडीशी धकधक. आवाज का नाही येत. आवाजच नाही बंद. थर्ड अंपायर तांदळे सर, आपला निर्णय कळवायचा आहे. दोन्ही मुख्य पंच प्रतीक्षेत. बघूया डायरेक्ट रनआउट, डायरेक्ट हिट बसलेला आहे. निर्णय मात्र हायकोर्टात. सर्वांची उत्सुकता शिवेला पोहोचलेली आहे की काय निर्णय होतो. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पॉइंटला हलक्या हाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, चौटे धाव घेण्याचा प्रयत्न होता, सुंदर असा ड्राईव्ह केला होता, परंतु तोड सुंदर असं क्षेत्ररक्षण पॉइंटला आणि तेवढंच चपळाईने केलेलं क्षेत्ररक्षण. त्यामुळं थर्ड अंपायर आणि पंचांचा इशारा आलेला आहे, नॉट आउट. पुन्हा एकदा खेळायला सुरुवात. षटक चालू आहे दुसरं. धावफलक झालेला आहे तो 12. तांदळे सरांना विनंती आहे थर्ड अंपायरचं डिसिजन थोडंसं लवकर येऊ द्यात. नाही, काही डिसिजन्स असतात क्लोज असतात. प्रेक्षकांना विनंती आहे, कृपया बॅरिगेटच्या मध्ये बसलेले प्रेक्षक तुम्ही बाहेर जा, विनंती आहे तुम्हाला. यावेळेला मात्र चांगला फटका चाल, बघूया जातो सीमा पार, सरळ हा षटकार. अतिशय सुंदर सुंदर वा इनिंग मधला पहिला खणखणीत एकदम कडक षटकार.
आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्येमध्ये हलकीशी उसळी आलेली. यावेळेला मात्र बॅटची कळ लागून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि हा पहिला गडी बाद. शाहरुख वैयक्तिक संघासाठी 11 धावांची खेळी करून मैदानातून परततोय. पहिला गडी बाद. 18 धावा. पुढचा फलंदाज आफताब मैदानामध्ये फलंदाजीसाठी तयार. सुंदर असे फलंदाजी करून आपल्या संघासाठी वैयक्तिक एक षटकार, एक चौकार आणि काही सिंगल धावा घेऊन, हलकासा किनारा घेऊन, कडा घेऊन, चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. सुंदर असं यष्टीरक्षण. ब्युटिफुल पीस ऑफ विकेट किपिंग. आफताब पुढील फलंदाज. आफताब या दरम्यान पुन्हा पुढचा चेंडू घेऊन अभि तयार. जोरकस फटका मारण्याचा केलेला हा प्रयत्न तितकासा बॅटच्या मधोमध चेंडू आलेला नाही. या दरम्यान एक चोरटी धाव घेण्याचा सफल प्रयत्न. 1 धावेने धावसंख्या वाढते ती 19. पुढचा चेंडू मला वाटतं थोडासा बिमर लाईनचा चेंडू. पंचांचं बारीक लक्ष आणि पहिल्याच नजरेमध्ये आपला निर्णय कळवलेला. न बोलच्या स्वरूपातला हा चेंडू फ्री हिट मिळेल. चोवीस धावा आणि एक फ्री हिट म्हणजे फ्री गिफ्ट म्हणायला हरकत नाही. उघडा डोळे बघा नीट. काय खेळ होईल. मिळालेली आहे फ्री हिट. एक आकर्षक फटका. बघूया विकी कलमेच्या बॅटमधनं निघतो का. हा एक चांगला खेळाडू, चांगलं नाव कमावलेला. पुष्कळच्या स्पर्धा या ठिकाणी या खेळाडूंनी गाजवलेल्या. पण ग्रामीण T10 मध्ये यावेळेला औसा संघाकडून खेळताना खोलवर टप्प्याचा चेंडू हलकासा खेळून काढलेला 1 धावेसाठी. 25 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 25. 1 गडी बाद. आणि पहिला पॉवर प्ले संपलेला आहे. मैदान इतकं सुंदर आहे. खेळाडू त्याहीपेक्षा सुंदर आहेत. आणि सर्वांच्या पेक्षा सुंदर असलेला हा मंच म्हणजे ग्रामीण T10 चा मंच. सातत्यानं आपण मागच्या 3 वर्षांनी हा मंच अनुभवतो आहोत. प्रथमच या ठिकाणी पर्व 4था मध्ये ही स्पर्धा टर्फ विकेटमध्ये लस ग्रीन असा हा प्रदर्शनीय असा मैदानाचा देखावा. खेळाडू मात्र मनमुरादपणे आनंद लुटत असताना. आणि हेच वैशिष्ट्य आहे ग्रामीण T10 स्पर्धेचं की प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन प्रयोग यशस्वी होत जात असताना अतिशय सुरेख आणि अचूक टप्प्यावरती केलेला हा मारा वेगवान गतीनं समजू शकला नाही फलंदाज चेंडूला. बाकीचं काम मात्र यष्टीरक्षकाने पूर्ण केलेलं. धावसंख्या हलकीशी विश्रांती घेत असताना 25 धावा. थोडासा रिवर्स शूट, थोडासा स्वतःला बाजूला सारून खेळण्याचा हा केलेला प्रयत्न. हरकत नाही, यश आलं नाही फटक्यामध्ये, पण एक अवांतर धावेच्या रूपामध्ये धाव खात्यामध्ये जमा होती धावसंख्येच्या. आणि चेंडूही एक एक्स्ट्रा मिळतोय.
27-26 धावा फलकावरती लागलेल्या. 120 ते 115 धावा तरी पुन्हा एकदा अतिशय वेगवान पण दिशाहीन म्हणायला हरकत नाही. पंचांचा इशारा मात्र वाईड. पुन्हा एकदा अवांतर धाव. 27 धावा. नाविन्यपूर्व वैशिष्ट्यानं भरलेली एकमेव ही स्पर्धा, ज्या स्पर्धेचं नाव आहे ग्रामीण T10 पर्व 4. यावेळेला थोडासा प्रयोग वेगळा केलेला. संबंध जिल्ह्याभरातून तब्बल 150 ते 180 खेळाडूंची चाळणी लावून काढून घेतलेले हे संघातले खेळाडू. संघाचं नाव काय कोणी बघू नका, पण खेळ प्रत्येक संघाकडे असणार आहे. पुढे एकदा थोडासा स्वतःला बाजूला सारून खेळायला हा केलेला प्रयत्न. अतिशय सुरेख गोलंदाजी. आणि सगळ्या क्रिकेट खेळाबाबतीत असलेलं ज्ञान विशेषतः लातूरच्या खेळाडूंसाठी असे काही ज्येष्ठ खेळाडूंनी या स्पर्धेला खेळाडूंचं निवड करण्यासाठी आपलं बहुमूल्य योगदान देत या संघाची बांधणी केलेली. थोडासा चेंज ऑफ पेस टाकलेला. सहज जातोय फटका सीमारेषेच्या दिशेने, सीमा पार, चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या होती ती 31. पुन्हा एकदा फ्री हिट. बत्तीस धावा फलकावरती लागलेले आहेत. पुन्हा एकदा अतिशय जलद गतीने टाकलेला चौथ्यावरती केलेला मारा. बाकीचं काम मात्र यष्टीरक्षकांना चेंडूला काही बॅटचा संगम झालेला नाही. या दरम्यान अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. एक चेंडू निर्धाव स्वरूपात जर निघून जातोय, थोडस मनोधैर्य गोलंदाजीचं वाढत चाललेलं. विकीला मात्र काही खेळायला या षटकामध्ये काही मुभा देत नाहीये. अतिशय सुरेखरित्या जखडून ठेव. कुशल असा खेळाडू म्हणायला हरकत नाही, कारण पुष्कळ स्पर्धा याही मैदानावरती गाजवलेल्या. यावेळेला मात्र संगम झालेला आहे आणि पुन्हा एकदा हा नो बॉल. पुन्हा फ्री हिट. पुन्हा आता मला वाटतं या चेंडूवरती 3 गिफ्ट मिळायला हरकत नाही. धावे मिळाली, चेंडू एक्स्ट्रा मिळालेला आणि गडी बाद झालेला तोही नाही. चौतीस धावा फलकावरती लागलेल्या. बघूया उंच उडालेला हा फटका. फ्री हिट तर आहे. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 35. लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब क्रिकेट चॅम्पियनशिप आपण सातत्यानं मागच्या 3 वर्षाचा हा थरार जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावरती अनुभवलेला आणि यावर्षी मात्र ही स्पर्धा अगदी आंतरराष्ट्रीय लेवलच्या या मैदानावरती आपण अनुभवतो आहोत. जशा जशा सावल्या निघून जातील वातावरणातल्या, तसा तसा ग्रामीण T10चा थरार प्रकाश झोतामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आजपासनं. आणि ही मेजवानी आपल्याला 25 तारखेपर्यंत बघायला मिळेल.
आणि या स्पर्धेचं या मंचाचं आयोजन मागच्या 4 वर्षापासून सातत्यानं ज्यांच्या प्रेरणेतून होत आहे ते म्हणजे युवकांचं आशास्थान माननीय धीरजी भैया देशमुख साहेब यांच्या पुढाकारानं सातत्यानं यशस्वीरित्या चालू असलेलं ग्रामीण मातीतील युवकांना एक व्यासपीठ, एक क्रिकेटचा मंच, एक चांगला वाव देण्याचा प्रयत्न, सफल प्रयत्न उपलब्ध करून दिल्याबद्दल लातूरच्या मातीतील प्रत्येक खेळाडूंच्या, क्रिकेट खेळाडूंच्या आणि क्रिकेट खेळाच्या प्रति असलेल्या प्रेमाच्या प्रत्येक रसिकांच्या मनामध्ये एक वेगळी छाप मागच्या 4 वर्षापासून माननीय धीरज भैया देशमुख साहेबांची या ठिकाणी झालेली आहे. सातत्यानं प्रत्येक खेळाडू या स्पर्धेची आठवण करून आपला सहभाग नोंदवित असताना आणि स्पर्धा एकमेव द्वितीय स्पर्धा ग्रामीण T10 पहिला चेंडू थोडासा दिशाहीन, वाईडनी सुरुवात झालेली एक अवांतर धावेनी. (37) लॉस ऑफ 1 विकेट. प्रोग्रेस इन 4th ओव्हर. पुन्हा एकदा अतिशय जलद गतीने टाकलेला चेंडू, सुरेख चेंडू. मी पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना सांगू इच्छितो की कुठल्याही सामन्यामध्ये कुठल्याही वेळेला जर चेंडू हरवला जाईल तर नवीन चेंडूनीच खेळायला तुम्हाला पुढचा खेळ खेळावा लागणार आहे. कुठल्याही प्रकारे जुना चेंडू तुम्हाला मिळणार नाही. या दरम्यान शरीरावरती बघूया पुन्हा एकदा, पण त्यांचा मात्र नकार. नो एनी वरी फॉर बॅट्समॅन. सेफली रीच इन द क्रीज. अशा प्रकारे अपील फेटाळून लावलेली लेग बाईच्या स्वरूपातली ही धाव. आणखी एक विशेष या स्पर्धेला महत्व या वर्षी म्हणजे सांगायचं झालं तर कुठला संघ ही स्पर्धा जिंकेल आणि कुठला संघ कसा खेळ करेल काही सांगता येणार नाही. कारण सर्वच संघ अगदी तोलामोलाचे खेळण्याच्या आधीपासूनच बनवलेले. त्यामुळं गावाचं नाव जरी असलं तरी खेळाडू सगळे चांगलेच या प्रत्येक संघामध्ये. शेवटच्या क्षणापर्यंत ही स्पर्धा कोण जिंकेल काही सांगता येत नाहीये. आणि असं हे कॉम्बिनेशन करण्यासाठी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्या सर्वांचं या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतात. करावे तितके कमी. समतोल कसा राखला असेल हे आपल्याला अंतिम दिवशी कळेल, कारण सर्वच संघ एकापेक्षा एक सरस या दरम्यान हलकासा बॅटची कड घेऊन निघालेला चेंडू स्क्वेअर जात असलेला तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, निर्धाव स्वरूपातला चेंडू. आणि या 4 षटकानंतर अगदी 2 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक असेल. कृपया क्षेत्ररक्षक संघ आणि फलंदाजीचा संघ आपल्या सहकाऱ्यांना 5व्या षटकानंतर ड्रिंक ब्रेक होईल, त्यावेळेला आपल्याला तयार राहायचंय. यावेळेला अगदी सुरेख संघ क्षेत्ररक्षकाच्या अगदी समोर, त्यामुळे एकच धावेवरती पुन्हा एकदा समाधान. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 39.
दरवर्षी आपण ग्रामीण T10च्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये एक अनुभव घेत होतो. फार तर फार 1 ते 2 लीग सामने खेळायला मिळत होते, पण यावेळेला तसं नाही. सर्वच ठिकाणाहून आलेले खेळाडू, सर्वांना या ठिकाणी पुष्कळ असे लीग सामने खेळायला मिळणार आहेत. या दरम्यान 5व्या षटकाला प्रारंभ झालेला. पहिल्याच चेंडूवरती थोडीशी उसळी ओळखलेली गोलंदाजांनी. पुन्हा एकदा बॅटची कड घेऊन सरळ जाते क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, हवेमध्ये स्वतःला झोकून देऊन हा उत्तमरित्या झेल पकडलेला आणि दुसरा गडीवाद. आता नवीन फलंदाज मैदानात जाताना नाव तर तसं इरफान, पण आम्ही बरेचसे लातूरातले खेळाडू त्यांना वेगळ्या नावाने ओळखतो, कारण त्यांचा जी शैली आहे खेळाची ते असं म्हणजे गिफ्ट देतात गोलंदाजाला आणि मारताना त्यांचा एक वेगळा आवाज येतो. एले इरफान हा एक चांगला खेळाडू सातत्यानं ग्रामीण T10च्या मंचावरती आपल्याला खेळताना दिसत असतो. थोडंसं रनअपमध्ये चुकलेला गोलंदाज पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन तयार. सर्व खेळाडूंना विनंती आहे की शक्यतो आपण PU प्लास्टिक किंवा लेदर रबर असे स्टड असलेले तरी शूज यूज करा, जेणेकरून हे टर्फ विकेट आहे, या ठिकाणी थोडासा पायाला जर्क होऊ शकतो, त्रास होऊ शकतो. या दरम्यान पंचकार म्हणायला हरकत नाही. एक वाईड आणि अवांतर 4 धावेच्या रूपातला मिळाला हा पंचकार आणि या पंचकाराच्या साहाय्याने धावसंख्या होती ती 44. धावा फलकावरती लागलेल्या. थोडीशी धावसंख्या अजूनही मंद गतीनं चाललेली आहे असं म्हणायला हरकत नाही. मला वाटतं सुरुवात आहे स्पर्धेची. हळूहळू आपल्याला पुष्कळ फटके बघायचे आणखी. चांगला फटका, तितका चांगला प्रयत्न, शेवटच्या क्षणापर्यंत नजर मात्र चेंडूवरती. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण गणेश साळी. एकापेक्षा एक जे तितके नावं आम्हाला या ठिकाणी कळत आहेत खेळाडूंचे, तितके अतिशय नाव कमावलेले खेळाडू. यावेळेला मात्र चांगला फटका आणि षटकार. एले हा षटकार म्हणायला हरकत नाही. अतिशय मनोरंजकरित्या हा खेळाडू आणि अशा प्रकारे 50 धावा पूर्ण, अर्धशतक पूर्ण संघाचं. बावन्न धावा फलकावरती लागलेल्या आणि नवीन चेंडू केव्हा घ्यायचा, किती वेळ वाट पाहायची, चेंडूची पंच ठरवतील. जुना चेंडू कुठल्याही वेळेला खेळायला मिळणार नाही. नव्याच चेंडूने आपल्याला खेळ करायचा आहे.
त्यामुळे कोणी त्याबद्दल कसलाही आक्षेप नोंदवता कामा नये. पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळेला तितकी ताकद नाही लागलेली. दिशाही प्रेक्षकाला भेदू शकलेला नाही हा फटका. या दरम्यान 1 धावेची भर पडते धावसंख्येमध्ये. त्रेपन्न धावा फलकावरती लागलेल्या. बराच वेळ झाला विकी कलमे आपला वेळ व्यतीत करतोय, पण फटके तितकेसे काही आकर्षक आणखी बॅट मधनं निघालेले नाहीत. जसं जसं या पिच वरती खेळ होईल तसा तसा गवताचा असर कमी होईल. ड्रिंक ब्रेक. चला दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे. बाटली आहे का भरून अंपायरला देतो मी. आणि यानंतरचं 2 षटकाचं समालोचन करण्यासाठी मी आमचे सहकारी समालोचक प्रसाद सरांना विनंती करतो की त्यांनी माईकवरती यावं. आणि त्यांच्या सोबतीला आमचे मित्र संकेत नेहरकर हेही जोडलेले आहेत. या ठिकाणी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मी हिंदीमधून त्यांना समालोचनासाठी या ठिकाणी बोलवतो माईकवरती. औसा वॉरियर्स आणि जयकोट टायटन्स. औसा वॉरियर्स संघाने 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बनवलेली आहे 53. आपल्या 2 विकेट गमावलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ग्रामीण प्रीमियर लीग 2026. डीजे वाले भैया गाना बजाओ. म्युझिक. आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. लोकनेते विलासरावजी देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप 2026 at Latur. You all welcome to this Lognate Vilasrav Deshmukh Cricket Championship 2026 at Latur. The first match is in between Ausa Warriors and Jayakot Titans. Ausa Warriors after 5 years 53 runs for the loss of 2 wickets. 2 विकेट गंवाकर आपने बनाए हैं 53 रन. और इसी के बीच ये ड्रिंक ब्रेक. आप सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है. आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जे प्रेक्षक YouTube चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह हा सामना पाहतात आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गेली 3 वर्ष अतिशय सुंदर नेटकं नियोजन करून संपूर्ण लातूर नव्हे महाराष्ट्र राज्यामध्ये एक मानाची अशी ठरणारी ही ग्रामीण प्रीमियर लीग यावर्षीचा 4था. चला 2 मिनिटं फिल्डिंग लावून घ्यायचे. टाइम अप. ड्रिंक ब्रेकचा वेळ संपत आलेला आहे. टाइम अप. पटकन क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आणि लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. आपण सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अतिशय सुंदर आणि नेटकं नियोजन माननीय श्री धीरज भैया देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सुरू असणारी ही लीग. लातूर आणि आसपासच्या 5 मिनिटाचा वेळ होता. चला लगेचच सामन्याला सुरुवात. सर 40 पैकी किती राहिले? 40 नाही 45 पैकी करा. 5 मिनिट गेले. वर किती राहिले? 3 मिनिट चालले. नोट केला का टाइम? टाइमर कोण लावला? 4-5 बघा टाइमर किती राहिला बघा. 4-5 किती झाले? 4-5 वाजता झाले. पुढचा गोलंदाज गणेश और फिर से स्ट्राइक पर इरफान भाई.
20 मिनिटं शिल्लक आहेत. या छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. वेळेचं बंधन पडत पुन्हा एकदा गणेश तयार. इरफान भाई इज ऑफ स्ट्राइक और ये सीधा लॉन्ग ऑफ की दिशा, लॉन्ग ऑन की दिशा में वहां पे फील्डर मौजूद. एक रन आसानी से मिला, दूसरे रन के लिए दौड़ना चाहते लेकिन अपने आप को रोकते एक रन से संतोष. एक रन के बदल स्कोर बढ़ता हुआ 54. 54 धावा झालेला. त्यांनी पुन्हा एकदा स्ट्राइक वरती आलेला आहे. विकी विकी मात्र तो ठोकून आहे. डावखोरा फलंदाज विकी सामना करेल गणेशचा. त्याच्यासाठी फील्ड आपण बघूया. लॉंग ऑफ तयार. आणि मारण्याच्या नादात अंदरुनी किनाऱ्यावर सिक्का विकेट कीपर कहते हैं और ये गवाया अपना तीसरा विकेट. हाउस ऑफ वॉरियर्स इज ऑन 54 for the loss of 3 wickets. चला लगेचच पुढचा फलंदाज आपण मैदानामध्ये पाठवायचा आहे. आपल्याला वेळेचं बंधन आहे. वेळेमध्ये आपल्याला षटकं संपवायची आहेत, इनिंग संपवायची आहे. विनंती आहे हाऊस ऑफ वॉरियर्स संघाला चला आपला पुढचा फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा आहे. पुढचा फलंदाज विष्णू. चौपन्न धावा. विष्णू पुढील फलंदाज विष्णू आणि सामना करेल गणेशचा. 54 धावा झाल्यात. 5.2 ना. विष्णू सामना करेल गणेशचा. गणेश आणि विष्णू यांच्यामध्ये ही फटकावण्याचा प्रयत्न होता. बीट केलेला आहे आणि विकेट किपरच्या हातामध्ये सुरक्षित चेंडू, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. अतिशय सुंदर आणि टिचून मारा करतोय गणेश, परंतु विष्णू तेवढाच तुल्यबळ आहे. आता हा पहिला चेंडू होता. गणेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. गणेश विष्णूचा स्ट्राइक आणि हा फटकावण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने सुंदर असा झेल आणि कोणतीही धाव न घेता, कोणतीही धाव न करता पवेलियन मध्ये परत. धाव संख्या अजूनही 54. पुढील मोहम्मद, पुढील फलंदाज मोहम्मद आलेला आहे फलंदाजीसाठी मैदानामध्ये. विष्णू आपलं खाते न उघडता मैदानातून परत. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन गणेश कडून. जाऊ दिला कारण त्याला माहित होतं पंचांचा निर्णय वाईडचा. वाईड का इशारा अंपायर द्वारा.
It's a fair delivery. Ganesh ready for the next ball. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न परंतु बीट केलेला आणि विकेट किपरच्या हातामध्ये आणि अशा तऱ्हेने ओव्हर समाप्तीची घोषणा. 6 ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे 54. आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे, सुस्वागत. सध्या मैदानामध्ये सुरू असणारा सामना वॉरियर्स विरुद्ध जेको टायटन्स. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे औसा वॉरियर्स संघाची 54. सूर्यकोटी समप्रभ निरोग्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रत्येक शुभकार्याची सुरुवात आपण लाडक्या गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन करत असतो. आजच्या दिवसाची पण सुरुवात बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन करूयात आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडो आणि कुठल्याही खेळाडूला कुठलीही दुखापत न होता यशस्वीरित्या पार पडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी हिंदी समालोचक संकेत नेहरकर तुम्हा सर्व दर्दी प्रेक्षकांचं हृदयाच्या अंतकरणातून स्वागत करतो. माझ्यासोबत जोडलेले आहेत प्रसाद कुलकर्णी सर. इस बीच अगली गेंद, पहली गेंद शॉर्ट पिच गेंद थी, बड़ा शॉट खेलने की कोशिश, गेंद बल्ले पर लगने के बाद उनके मुंह पर लगी और वही खड़ी हुई. फलुत्रु में उस गेंद को कैच किया है वहां पर 45 नंबर की जर्सी पहने हुए. जबरदस्त शॉर्ट पिच गेंद. अभी केंद्र, क्या खूबसूरत गेंद थी वहां पर, शॉर्ट पिच गेंद थी, हाफ ट्रैकर, उसको खड़े खड़े पुल करने की कोशिश वहां पर इरफान चाउस सेट बल्लेबाज थे और उस सेट बल्लेबाज को पवेलियन का रास्ता दिखाया. यहाँ पर पहली गेंद का अभी केंद्र द्वारा, दूसरे ओवर की पहली गेंद उनके द्वारा 14 रन खर्च किए हैं और 2 बहुमूल्य सफलता उनके खाते में दर्ज हो चुकी है. जेको टाइटंस के कप्तान ने टॉस जीता था, पहले फील्डिंग करने का निर्णय और उस निर्णय को अभी तक गलत साबित किया है. औसा वॉरियर्स के सभी गेंदबाजों ने औसा वॉरियर्स बल्लेबाजी करते हुए और जेको टाइटंस क्या खूबसूरत गेंदबाजी. अभी तक 5 सफलता हासिल कर चुके हैं, 54 रन और 7वें ओवर की एक गेंद हो चुकी है. दूर वाले छोर से राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए अभी केंद्र दत्तागिरी स्ट्राइक पर. इस बार फिर से बढ़िया गेंद, गुडन स्पॉट पर टप्पा खाने के बाद हल्की सी नीचे रहती, सीधा विकेट कीपर के दस्ताने में. वहां पर कोई क्षति नहीं, कोई रन नहीं और स्कोर वही ठहरा हुआ है 54 रन 5 विकेट के नुकसान पर. जब जब वो सर विकेट का कॉलम में विकेट गिरती है ना, तब तब वो अपने रनों पर स्पीड ब्रेकर डालने का काम करते हैं. जैसे ही विकेट गिरी रनों पर अंकुश लगता हुआ. इस बार बिल्कुल जड़ में डाली हुई गेंद, ऑफ स्टंप पर गेंद थी, फुल लाइन की गेंद थी, उसको प्लेस किया वहां पर डीप यक्षा कवर की दिशा में. वहां पर सुनील राठौड़ ने उस गेंद को फील्ड किया, थ्रो किया. तब तक दोनों बल्लेबाजों के पास पर्याप्त समय था अपने छोड़ बदलने का. इस 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 55 रन 5 विकेट के नुकसान पर. डेविड शेपर्ड हमेशा जैसे ही 55 या 111 ऐसा स्कोर होता था तब उनकी अलग यहाँ पर शैली, लेकिन यहाँ पर क्या खूबसूरत कैच पकड़ा है. लेग स्टंप पर गेंद थी, कलाओं के सारे उसको दिशा दिखाने की कोशिश, गेंद ने बल्ले का बाहरी किनारा लिया और विकेटों के पीछे शायद प्रवीण दूधभाते खूबसूरत विकेट कीपिंग करते हुए एक बहुमूल्य सफलता एक बार फिर से अभी केंद्र के खाते में. धन्यवाद डीजे. देखिए 52 रन पर 2 विकेट थे और अब स्कोर देखिए 55 पर 6. जैसे किसी पेड़ के पन्ने गिरते हैं उस तरीके से यहाँ पर कोलैप्स होती हुई टीम. जी हाँ, 5 ओवर के बाद यानी ड्रिंक्स के अंतराल के बाद गेम में परिवर्तन देखने को मिलता हुआ. विकेटों की झड़ी यहाँ पर लगती हुई, लेकिन अब किसी एक बल्लेबाज को हाथ ऊपर करना होगा जहां तक औसा वॉरियर्स का सवाल है.
संभल कर बल्लेबाजी करनी होगी, साथ में विकेटें भी बचाकर और साथ में रनों का जो अंकुश लगा है उसमें भी बढ़ोतरी करनी होगी। यानी चुनौती यहां पर बल्लेबाजों के लिए। अभी एक बार फिर से आते हैं, बड़ा शॉट खेलने की कोशिश, लेग स्लिप में कैच, और जी हां लगातार 2 सफलता। इस ओवर में अभी तक 3 विकेट ले चुके हैं अभी केंद्र, और लगातार 2 विकेट अभी पिछली 2 गेंदों पर ले चुके हैं, यानी हैट्रिक बॉल पर होंगे अभी केंद्र। क्या जबरदस्त स्पेल डालते हुए अपने टीम के लिए हैट्रिक पर होंगे, और 2026 के ग्रामीण T10 के हैट्रिक लेने वाले पहले बल्लेबाज, पहले गेंदबाज होंगे। क्या देखना दिलचस्प होगा। अब नए बल्लेबाज नंदू नहीं और निकले मंगेश हैट्रिक पर थे, और क्या यहां पर ड्रीम डिलीवरी डालते हुए, लेकिन बाल बाल बचते हुए वहां पर बल्लेबाज डिफेंस करने की कोशिश में भी चूकते हैं। उससे पता चलता है कि कितनी बढ़िया गेंद थी। अभी केंद्र द्वारा खूबसूरत स्पेल उनका खत्म होता हुआ, 2 ओवर की समाप्ति उनके द्वारा 15 रन 4 विकेट, और 7वें ओवर की समाप्ति पर स्कोर हुआ है 55 रन 7 विकेट के नुकसान पर। अब 3 ओवर का खेल बाकी है, और उस बचे हुए 3 ओवरों में कितने रन बना पाएंगे दोनों बल्लेबाज, देखना दिलचस्प होगा। हालांकि दत्तागिरी जो कि महाराष्ट्र पुलिस में सर्विस करते हैं, बड़े बड़े शॉट्स खेलने के लिए मशहूर है, वो जब तक विकेट में होंगे तब तक इस मुकाबले में औसा वॉरियर्स की टीम भी आशा लगाए होंगे कि बड़ा स्कोर खड़ा कर सकते हैं। इस बीच क्या बैटिंग पावर प्ले लिया गया है, और जी हां बैटिंग पावर प्ले, और चुना है लातूर के एक सफलतम तेज तर्रार गेंदबाज प्रशांत कुलकर्णी को। बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला देखने को मिलेगा। मैन फ्रॉम तप से चिंचोली प्रशांत कुलकर्णी, वही दूसरी तरफ होंगे महाराष्ट्र पुलिस दत्तागिरी। पुलिस यानी आप सभी को लॉन्ग फॉर्म मालूम होगा, पब्लिक ऑफिसर लीगल इन्वेस्टिगेशन क्राइम इन इमरजेंसी, मतलब पुलिस। 87 नंबर की जर्सी पहने हुए स्ट्राइक पर होंगे। गेंदबाजी के लिए प्रशांत कुलकर्णी। बैटिंग पावर प्ले लिया गया है, यानी 30 गज दायरे के बाहर मात्र 3 खिलाड़ी। पहली गेंद प्रशांत की, उनके लिए फील्ड की सजावट बिल्कुल सीधा, एक विकेटों के सामने लॉन्ग ऑन पर एक खिलाड़ी तैनात है, एक डीप मिड विकेट पर। पहली गेंद का सामना करे तो बड़ा शॉट खेलने की कोशिश, गेंद हवा में डीप मिड विकेट के हाथों में, कोई गलती नहीं। मैंने अभी भी जिक्र किया था कि लातूर का एक मशहूर गेंदबाज, उसको टारगेट करना उतना आसान नहीं होगा। पहली गेंद पर दत्तागिरी बैक टू द पेविलियन। आठ विकेट गिर चुकी है, स्कोर है 55 रन। खेल देखिए किस तरीके से बदलता है, 52 पे 2 था और 55 पर 8। कुलकर्णी सर मराठीमध्ये एक म्हणतात की पाकिस्तानचं राजकारण, इंग्लंडचं वातावरण, बायकोचा मूड आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल कोणी सांगू शकत नाही। 52 वरती 2 होत्या आणि 55 वरती 8 आहेत, म्हणून तर म्हणतात हे लातूर आहे पिलू। अतिशय सुंदर आणि नीटनेटकं नियोजन असणारी ही लीड। इम्पॅक्ट प्लेयर इस बार शॉर्ट पिच गेंद, पटकी हुई गेंद थी, जबरदस्त गेंदबाजी सभी गेंदबाजों द्वारा अभी तक देखने को मिली है। खासतौर पे जिक्र करूंगा मैं अभी केंद्रे, अब यहां पर इंपैक्ट प्लेयर आ चुके हैं। 18 नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी मोहम्मद शेख की जगह यहां पर इंपैक्ट प्लेयर आए हैं।
इस बार ऑफ स्टंप पर गेंद थी, हल्के हाथों से उसको हल्के हाथों से खेलकर रन चुराने की कोशिश, वहां पर अगर डायरेक्ट हिट लगता वहां पर तो निश्चित रूप से एक और विकेट का पतन यहां पर होना तय था, लेकिन भाग्य इस बार साथ दिया है औसा वॉरियर्स का। इस एक रन के साथ 56 रनों पर जो ब्रेक लगा है उस वीडियो को यहां पर पार करने की जद्दोजहद जारी है, लेकिन यहां पर फिर से बड़ा शॉट खेलने की कोशिश, हाँ नाम है इस बीच रनआउट का फिर से चांस क्रिएट हो चुका था, एक रन पूरा किया इस बीच। और क्रिकेट के बड़े बड़े जानकार हमेशा कहते हैं कि आप मिस फील्डिंग पे कभी भी दूसरा रन मत लीजिए। वही क्या यहाँ पर दोनों बल्लेबाजों ने एक रन से ही संतुष्ट, क्योंकि विकेट के कॉलम में 8 विकेटें गिर चुकी है, जो कि नुकसानदेह साबित होते हुए अभी तक औसा वॉरियर्स के टीम को। अभी भी लगभग 14-15 गेंदों का खेल बाकी है और प्रशांत कुलकर्णी गेंदबाजी करते हुए इस बार बिल्कुल जड़ में डाली हुई पैरों पर गेंद थी और उसको वन बाउंस 4 रनों की सैर पर भेज दिया। खूबसूरत शॉट यहाँ पर, वेरी वेरी स्पेशल, लक्ष्मण की याद दिलाने वाला शॉट देखकर गया है 4 रन। सिद्धू कौटारे, जबरदस्त शॉट उनके द्वारा, पैरों पर गेंद थी और आसानी के साथ उसको 4 रनों के लिए भेज दिया। इस बार फिर से पिछला यहाँ पर ताकत थी, लेकिन यहाँ पर नजाकत दिखती हुई थर्ड मैन की दिशा में गेंद गुदगुदिया करती हुई निकल चुकी है बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। इसे दोनों बाउंड्री प्लेयर के साथ अब औसा वॉरियर्स के खेमे में न जाने कितने अनगिनत जुगनू टिमटिमाने लगे हैं, क्योंकि यहाँ पर एक पार्टनरशिप की जरूरत थी और वो पार्टनरशिप अब यहाँ पर पनपती हुई चौके के साथ इस बैटिंग पावर प्ले ओवर की समाप्ति होती हुई 8 ओवर की समाप्ति पर स्कोर हुआ है 8 ओवर की समाप्ति पर 65 रन 8 विकेट के नुकसान पर। 12 गेंदें बची है और इंपैक्ट प्लेयर के रूप में आए हुए सिद्ध कौटारे आते ही अपना इंपैक्ट छोड़ दिया है और कप्तान ने जो कुछ निर्णय लिया था उस डिसीजन को अभी तक सही साबित किया है कौटारे ने। हालांकि नॉन स्ट्राइक एंड पर होंगे, स्ट्राइक पर होंगे संगीश तिड़के। पहली गेंद स्लॉट में थी, बैक टू द बॉलर, गेंदबाज के मस्तक पे दस्तक देने वाला, वन बाउंस 4 रन। इस बीच फिर से बढ़िया शॉट, वहां पर एक साझेदारी की जरूरत थी और वो साझेदारी यहाँ पर दोनों बल्लेबाजों के बीच में पनपती हुई। गेंदबाजी के लिए मैन फ्रॉम लोदगा यश भूबार राइट आर्म और 2 विकेट गेंदबाजी करते हुए स्ट्राइक पर होंगे। अब इंपैक्ट प्लेयर के रूप में आए कौटारी, बीच गेंद हवा में, बैकवर्ड पॉइंट के खिलाड़ी 90 जर्सी नंबर पहने हुए खिलाड़ी ने कोई गलती नहीं की और यश भूबार जिस विकेट की तलाश में थे, विकेट का कॉलम खाली था उनका, वो भी यहाँ पर भरपाई करते हुए 1 विकेट उनके भी खाते में जाती हुई और 9वां झटका लगता हुआ अब यहाँ पर औसा वॉरियर्स को। नौ विकेट खो चुके हैं औसा वॉरियर्स और खूबसूरत गेंदबाजी, टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय किया था। पूरी लश ग्रीन एक ग्राउंड और जबरदस्त विकेट और उस विकेट का, उस पिच का भरपूर फायदा उठाया है यहाँ पर जयपुर टाइटंस के सभी गेंदबाजों ने। यश इस बार फिर से बढ़िया गेंद, वहां पर ऑफ स्टंप पर गेंद थी, उसको दिशा दिखाने की कोशिश। यश इस बार राहुल शिंदे बड़ा शॉट खेलने की कोशिश, डीप मिड विकेट की दिशा में
शायद अभी केंद्र और उनसे गलती होती हुई क्या छूटता हुआ और क्या छोड़ने के बाद गेंद बाउंड्री के बाहर जा चुकी है 4 रनों के लिए। राहुल शिंदे ऊंचे कद काटे का एक खिलाड़ी, बड़े बड़े शॉट्स खेलने के लिए मशहूर है। आते ही अपने इरादे स्पष्ट किए हैं कि मैं यहां पर समय व्यतीत करने के लिए नहीं बल्कि विपक्षी गेंदबाजों को भयभीत करने के लिए आया हूं। चौका खाने के बाद कॉपी बुक स्टाइल में डिफेंस किया। अंतिम गेंद पर कोई रन नहीं, 9 ओवर की समाप्ति हो चुकी है। 70 रन, 74 रन और 9 विकेट के नुकसान पर। अंतिम 6 गेंदों का खेल बाकी है। 74 रन बन चुके हैं और ग्रामीण T10 लातूर जिल्ह्याची अभिमानाची स्वाभिमानाची अशी ही स्पर्धा नव्या रूपात आणि नव्या जोशात यावर्षी लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदरणीय श्री धीरजभैया देशमुख साहेब यांच्या पुढाकाराने ही नव्या रूपात नव्या जोशात ग्रामीण T10 स्पर्धा ज्याची की संपूर्ण क्रिकेटपटू लातूर जिल्ह्यातील आतुरतेने वाट पाहत असतात, तो आजचा हा दिवस उजळलेला। इस बीच सुनील राठौड़ ऑफ स्टंप पर गेंद थी, पहली गेंद ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर। आईसीसी के रूल नंबर 22 के तहत वाइड गेंद यहाँ पर, हालांकि दोनों अंपायर से बहस करते हुए, लेकिन आपके पास रिव्यू है और ये रिव्यू यहाँ पर लिया गया है। अगर आपको लगे कि आपके मन में शंका कुशंका है तो आप तुरंत रिव्यू ले सकते हैं। वहां पर थर्ड अंपायर के लिए रिव्यू लिया गया है। और सर एक जानकारी दूं कि थर्ड अंपायर क्रिकेट में कब आया, तो दौर था 1992, 1992 ला पहिल्यांदा क्रिकेटमध्ये थर्ड अंपायरची एंट्री झाली। तो सामना होता दक्षिण आफ्रिका वर्सेस भारत आणि थर्ड अंपायरच्या इशाऱ्याने म्हणजे त्यांच्या निर्णयाने पहिला क्रिकेटपटू आउट होणारा तो होता सचिन रमेश तेंडुलकर। जॉन्टी रोड्सने पॉइंट वरून तो थ्रो केलेला रनआउटच्या रूपासाठी आणि थर्ड अंपायरकडे रेफर केलेला आणि थर्ड अंपायरच्या निर्णयाने आउट होणारा पहिला खेळाडू सचिन रमेश तेंडुलकर। 1992 ला तो सामना झालेला दक्षिण आफ्रिका वर्सेस इंडिया। क्रिकेट अगर आप रूल्स देखेंगे ना सर, रूल्स जब जानेंगे तो क्रिकेट में और रोमांचकता आती है। हर किसी के लिए प्रावधान बने हैं, प्रावधान सिर्फ किसी के लिए नहीं मालूम नहीं, सिर्फ कमेंटेटर्स के लिए कोई प्रावधान नहीं है, सभी के लिए प्रावधान है। इस बीच वाइड गेंद, सुनील इस बार हल्की सी ओवर पिच गेंद थी, क्या अंतिम विकेट गिरने वाला है? जी हाँ, डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में तैनात थे यश भूभार और कोई गलती नहीं उनके द्वारा सुनील राठौड़ को और एक सफलता मिलती हुई और औसा वॉरियर्स की टीम टॉस हारने के बाद ऑल आउट होती हुई 10 ओवर का मुकाबला था और उस मुकाबले में सभी गेंदें भी नहीं खेल पाई। उससे पता चलता है कि जयपुर टाइटंस की कितनी खूबसूरत गेंदबाजी रही होगी, जबरदस्त गेंदबाजी और 75 पर ऑल आउट हुई है टीम यहां पर और टारगेट दिया है 76 रनों का। हॅलो, चला यानंतर जो सामना होणार आहे या इनिंग नंतर लातूर सिटी किंग्स 11 विरुद्ध शिरूर आनंदपाल स्ट्रायकर। दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी माईककडे संपर्क साधायचा आणि सोबतच आपला प्लेइंग 11 स्क्वॉड सोबत घेऊन यायचं। यानंतर होणारा सामना आहे तो लातूर सिटी किंग्स 11 विरुद्ध शिरूर आनंदपाल स्ट्रायकर।
चला लागलीच इनिंग सुरू होईल आणि हा सामना लवकरात लवकर संपवायचा आहे. चला दोन्ही पंच आपापल्या ठिकाणी आणि लागलीच सामना सुरुवात होईल. कसलाही ब्रेक होणार नाही या ठिकाणी. ब्रेक नसणार आहे आणि त्यांच्या वेळेसच आपल्याला 2 मिनिटाचा वेळ मिळेल. त्या दरम्यान आपल्याला ब्रेक असेल तोच. यानंतरचा सामना जो होणार आहे स्पर्धेतला दुसरा लातूर सिटी स्ट्रायकर 11 विरुद्ध शिरूर आनंदफाळ. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया आपल्याला नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचे. शक्य तितक्या लवकर येऊन आपला स्क्वॉड देखील अपडेट करायचा आहे. चेंडू कुठल्याही क्षणी हरवून जाईल, सापडणार नाही तर त्यावेळेस तुम्हाला नवीनच चेंडूने पुढचा खेळ करायचा आहे. तसंच फलंदाजाला कुठलीही मुभा नाही चेंडू बघण्याची. पंच ठरवतील तेव्हाच चेंडू बदलण्यात येईल. काय झालं चालू नाही म्हणजे मी कोणता रिव्ह्यू घेत नाही काय मागणार आहे ते तुम्हाला कळणार आहे. त्यासाठी घेत आहे तुम्हाला कॉलच करत नाही इथून येणार तसं म्हणून मग बाहेर यावं लागलं. दुसऱ्या इनिंग मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि जिंकण्यासाठी आव्हान मिळालेलं आहे. 76 धावांचं आव्हान मिळालेलं आहे. जयकोट टायटन संघाला जिंकण्यासाठी 76 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला जयकोट टायटनचा हा संघ आणि सलामीचे त्यांचे फलंदाज आहेत प्रवीण आणि युनुस. जी दिमागदार सुरुवात व्हायला पाहिजे ती ह्या पहिल्या सामन्यातून झालेले आहे. ग्रामीण T10 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप 2026च्या या पहिल्या सामन्यामध्ये सुरुवातीला फलंदाजी करत असताना वेळेचं बंधन आहे. प्रथम आपल्याला हे सामने वेळेत संपवायची विनंती आहे की क्षेत्ररक्षण सजवून घ्यावं. मैदानामध्ये दोन्ही संघ उपस्थित आणि अंपायर सुद्धा उपस्थित. मनपूर्वक सहर्ष स्वागत सर्व उपस्थित प्रेक्षकांचा आणि विशेषतः YouTube चॅनलच्या माध्यमातून जे प्रेक्षक हे सामने ऑनलाईन पाहत आहेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत सुस्वागत आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्या सर्वांचं
पॉवर प्ले सामन्याला सुरुवात होत आहे. सुंदररित्या अतिशय सुंदर नजाकत भरावी शॉट आणि पहिल्याच चेंडूवरती खणखणीत चौकार. विक्की कलमे 30,000 गेंदबाजी के लिए मशहूर है ये नाम. अब देखिए लक्ष्य दिया है औसा वॉरियर्स ने 76 रनों का. गेंदें होगी अपने पास 60, उसमें से 4 गेंदें हो चुकी है. रन बने हैं 6, लेकिन विकेट के कॉलम में कोई विकेट नहीं है. अगर यहाँ पर औसा वॉरियर्स को मुकाबला जीतना है तो हर हाल में विकेट लेने होंगे. और उसी जद्दोजहद में यहाँ पर विक्की कलमे एक बार फिर से, इस बार ऑफ स्टंप पर गेंद थी, बढ़िया गेंद, और बार बार ऑफ स्टंप को यहाँ पर गेंदबाजी जारी है. पावर प्ले का ओवर है, 2 ओवर का पावर प्ले होगा, यानी 30 गज दायरे के बाहर मात्र 2 खिलाड़ी आप रख सकते हैं. उसमें से एक खिलाड़ी काउ कॉर्नर के दिशा में और एक खिलाड़ी डीप एक्स्ट्रा कवर. विकेट की अगली गेंद, इस बार जोरदार अपील, उत्साह में ज्यादा, आत्मविश्वास की कमी उसमें साफ साफ दिखाई देते हुए. हालांकि बल्लेबाज की मांग थी कि क्या ये वाइड था, लेकिन आपके पास रू अवेलेबल है, उच्च दर्जे की अंपायरिंग देखने को मिलती है अभी तक इस टूर्नामेंट में. ग्रामीण T10 और किसी भी टूर्नामेंट को सक्सेस करने के लिए आपके अंपायर से सबसे अहम भूमिका निभाते हैं. और अंपायरों को क्रिकेट में भगवान का दर्जा दिया जाता है, क्योंकि उनकी उंगलियों पर एक क्रिकेट चलता है, उनके इशारों पर विकेट क्रिकेट चलता है, और जो भी डिसीजन देते हैं वो सभी को मान्य करना होता है. उसके बाद होने वाला एक और बड़ा मुकाबला, लातूर सिटी किंग्स 11 वर्सेस शिरूर अनंतपाल स्ट्राइकर. दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है कि यहाँ पर टॉस के लिए आए. इस बीच दूर वाले छोर से अब गेंदबाजी के लिए आफ्ताब. पहली गेंद गिरे, फिर से उठे, लेकिन जो यहाँ पर रिजल्ट चाहिए था वो यहाँ पर
प्राप्त कर चुके हैं। नाम है प्रवीण दूधभाते, मैन फ्रॉम बाबरगांव। देशमुख साहेब यांचं जन्मगाव आणि तिथूनच आलेला हा उत्कृष्ट क्रिकेटपटू प्रवीण दूधभाते। इस बीच फिर से ओवर पिच गेंद थी, स्लॉट पे थी, बैक टू द बॉलर खेला हुआ, तीर की तरह सीधा, गोली की तरह तेज, हैरत अंगेज करने वाला ये शॉट देखकर गया है 4 रन। क्या खूबसूरत बल्लेबाजी और गेंद की मिनट पर बल्लेबाजी करते हुए। ऐसे नहीं कि आड़े टेढ़े शॉट खेल देखने को मिलते हुए, जी नहीं, जिस दिशा में गेंद है, जिस मेरिट पर गेंद आ रही है, उसी दिशा में गेंद को खेलते हुए। और आपको क्रिकेट में सक्सेस होना है तो गेंदों की मिनट पर बल्लेबाजी करनी होगी, और वही बल्लेबाजी करने के लिए मशहूर है यह नाम है मैन फ्रॉम बाबरगांव, प्रवीण दूधभाते, महाराष्ट्र पुलिस। इस 4 रनों के साथ स्कोर में अब देखिए बुलेट ट्रेन पर सवार हो चुका है, 20 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। आफताब एक बार फिर से, इस बार कुछ अलग करने की कोशिश वहां पर, और डॉट गेंद, रोड शॉट यहां पर अटेम्प्ट किया था लेकिन कामयाबी हाथ नहीं लगी है। और छोटे फॉर्मेट का आजकल एक ट्रेंडिंग शॉट है। बदलाव प्रकृति का नियम होता है। पहले अगर ऐसे शॉट खेलते तो कोच डांट पड़ते थे, लेकिन अब इसी की कोचिंग मिलती हो। इस बीच फिर से इनसाइड आउट खेला हुआ शॉट डीप पॉइंट की दिशा में, 1 बाउंस 2 बाउंस, गेंद बाउंड्री के बाहर रफू चक्कर, गेंद गई सजना साजन के घर, 4 रन। खूबसूरत बल्लेबाजी देखने को मिलती हुई, ये आक्रामक शॉट खेलने के लिए मशहूर है नाम। 100ली अगर 5-6 ओवर खेलेंगे ना तो 100ली मुकाबले को अपनी जेब में डालकर डगआउट की दिशा में जाने का दमखम रखते हैं ये बल्लेबाज। नाम है प्रवीण दूधभाते। अब हाउसा वॉरियर्स की खेमा यही चाहेगा कि कैसे करके इस बल्लेबाज को आउट करे, लेकिन बार बार गलतियां देखने को मिलती हुई। रन आउट का चांस, रन आउट, जी नहीं, डायरेक्ट हिट लगने की कोशिश वहां पर उस फील्डर द्वारा, लेकिन डायरेक्ट हिट नहीं हुआ। डॉट गेंद के साथ इस महंगे ओवर की समाप्ति होती हुई। इस ओवर में कुल रन आए 18, 2 ओवर की समाप्ति पर स्कोर हुआ है 24 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। बैटिंग पावर प्ले खत्म हो चुका है, यानी अब गेंदबाजों के लिए राहत की सांस होगी कि बैटिंग पावर प्ले खत्म होने के बाद 30 गज दायरे के बाहर अब 5 खिलाड़ी रख सकते हैं। उसी की यहाँ पर फील्ड प्लेसमेंट लगती हुई, लेकिन प्रवीण दूधभाते 7 गेंदों का सामना किया है, 3 चौके और 1 छक्के के साथ 19 रन पर बल्लेबाजी करते हुए, संघर्ष करते हुए। और जिस गांव से आते हैं उस गांव ने संघर्ष क्या होता है पूरे महाराष्ट्र को दिखाया है, बाबरगांव, और जहां से हमारे स्वर्गीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांचं ते गाव आणि संघर्षाचा वारसा जपलेलं असलेलं ते गाव आणि ते कुटुंब, ज्याने पुढे चालून लातूर जिल्ह्याच नाही तर पूर्ण महाराष्ट्राला विकासाचं मॉडेल काय असतं याची अनुभूती करून दिली। बॉलिंग मार्क वरती आमिर काजी, स्ट्राइक पर होंगे यूनुस मनियार। पहली गेंद लेग स्टंप पर आईसीसी के रूल नंबर 22 के तहत वाइड गेंद, दिशाहीन गेंद, एक्स्ट्रा में बढ़ोतरी होती हुई। और हमारे कमेंटेटर इरफान पठान वो हमेशा कहते हैं कायदे में रहोगे तभी फायदे में रहोगे, फिर वो क्रिकेट हो या आम जीवन हो, आपको रूल्स पालने पड़ते हैं, नहीं तो पुलिस की फटकार पड़ती है। इस बीच शॉर्ट पिच गेंद थी, गेंद खड़ी हुई है, क्या नीचे खिलाड़ी नहीं, दोनों खिलाड़ियों के बीच में नो मैंस लैंड में गेंद गिरी, वहां पर शॉर्ट पिच गेंद थी, तेज तर्रार, टप्पा खाने के बाद और उछाल लेते हुए
पुल करने की कोशिश वहां पर, गेंद बल्लेबाज के स्टिकर पर जाकर लगी और जब जब गेंद स्टिकर पर लगती है तब तब गेंदबाज की यहाँ पर जीत होती है, लेकिन यहाँ पर भाग्य साथ देता हुआ, और भाग्य हमेशा बहादुरों का साथ देता है, लेकिन हर बार आप भाग्य के ऊपर नहीं रह सकते, क्योंकि भाग्य लिफ्ट की तरह होता है और मेहनत सीढ़ियों की तरह होती है। भाग्य लिफ्ट कभी भी बंद हो सकती है, लेकिन सीढ़ियां यानी मेहनत आपको हमेशा ऊंचाइयों की तरफ लेकर जाएगी। इस बीच बढ़िया गेंदबाजी देखने को मिली है। पहले 2 ओवर में जिस तरीके से महंगे साबित हुए थे गेंदबाज, उसके बाद सदी हुई लाइन और लेन के साथ गेंदबाजी करते हुए अभी तक आमिर काजी। क्रिकेट में लाइन और लेंथ कितना अहमियत होती है, वो गति होने से कुछ नहीं होता। आमिर एक बार फिर से राइट आर्म अराउंड द विकेट, प्रवीण के लिए इस बार फिर से कैश बढ़िया गेंद, लेकिन यहाँ पर अंपायर का डिसीजन कि वाइड गेंद है। आपके पास रिव्यू अवेलेबल है, अगर आपके मन में कोई दुविधा मन स्थिति है और तुरंत रिव्यू लिया गया है। क्रिकेट में सबसे कठिन काम अगर कोई हो ना सर, वो है अंपायरिंग करना। अंपायर के डिसीजन से एक टीम खुश होती है वो तो भी दूसरी टीम नाखुश होती है, लेकिन अंपायर जिन्हें क्रिकेट में क्रिकेट के भगवान कहे जाते हैं। थर्ड अंपायर को रेफर किया गया है और थर्ड अंपायर तांदले सर, थर्ड अंपायर की भूमिका में तांदले सर, और मैंने थर्ड अंपायर की भूमिका में, जी हाँ, और मेन अंपायरिंग की भूमिका में आया यहाँ पर अक्षय और आकाश। दोनों जबरदस्त अंपायरिंग देखने को मिलती हुई। थर्ड अंपायर का डिसीजन यहाँ पर आता हुआ, इट्स अ वाइड। रिव्यू लिया गया था, वाइड। इस बार गेंद ने बल्ले का बाहरी किनारा लिया पर स्लिप के दिशा में गेंद गई, वहां पर इरफान द्वारा इस गेंद को ऐसे तैसे कर कर रोक लिया गया और कुछ रन बचाते हुए इस 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 28 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। विकेट का कॉलम खाली है। इस बीच कुछ अतरंगी शॉट देखने को मिला वहां पर यूनुस मनियार द्वारा। यूनुस मनियार मैन फ्रॉम अहमदपुर। और इस टूर्नामेंट की सबसे बड़ी खासियत यही है ना सर कि लातूर जिले के हर कोने से जिस भी गांव में किसी भी खिलाड़ी के पास दमखम है उस खिलाड़ी का यहां पर चयन हो चुका है। 180 खिलाड़ी यहां पर चयन किए गए हैं, बेहतर से बेहतर। और लातूर जिले की सबसे बड़ी टूर्नामेंट के रूप में जिसे देखा जाता है ग्रामीण T10। और जिस टूर्नामेंट का खिलाड़ियों के साथ साथ हम जैसे चाहने वाले, क्रिकेट को चाहने वाले भी बेसब्री से इंतजार करते हैं। हर बार ये टूर्नामेंट हालांकि क्रीड़ा संकुल पर होती थी, लेकिन इस बार इस जबरदस्त ग्राउंड पर, लश ग्रीन ग्राउंड, चारों तरफ हरियाली छाई हुई, दूधिया रोशनी में मुकाबले होंगे। आज का ये पहला मुकाबला है, 4 बजे शुरू हुआ है। जैसे ही अंधेरा हटेगा फिर सूरज की फ्लड लाइट्स यहाँ पर देखने को मिलेंगे और दूधिया रोशनी में मुकाबले और भी रोमांचक और भी दिलचस्प हो गए। इस बीच गेंद हवा में खड़ी हुई है, राहुल शिंदे आए थे। पहली गेंद यहाँ पर हल्की सी ओवरपिच गेंद थी, बड़ा शॉट खेलने की कोशिश और यहाँ पर दौड़ कर 2 रन पूरे करते हुए
ग्रामीण T10 म्हणजे एक आगळी वेगळी स्पर्धा. यावर्षी नव्या रूपात नव्या जोशात लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माननीय धीरज भैया देशमुख साहेब यांच्या पुढाकाराने ग्रामीण मातीतील युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हा अट्टहास केलेला आणि युनुस बनियार मॅन फ्रॉम अहमदपूर एक दर्जेदार फटका येथे बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू सीधा बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए यूनुस मनियार. अब यहाँ पर शुरुआत में हड़बड़ाहट दिख रही थी लेकिन अब यहाँ पर बढ़िया लय में दिखते हुए 9 गेंदों का सामना किया है 13 रन के व्यक्तिगत स्कोर पर बल्लेबाजी करते हुए. लेकिन फिर से यहाँ पर रिवर्स शॉट अटेम्प्ट किया है. वहां पर मैं अभी भी जिक्र कर रहा था कि अगर 5-10 साल पहले रिवर्स शॉट कोई बल्लेबाज ट्राई करता तो निश्चित रूप से उनके कोच से यहाँ पर डांट पड़ती थी, लेकिन यहाँ पर ताकत नहीं बल्कि नजाकत वहां पर देखने को मिली. थर्ड मैन की दिशा में वहां पर शाहरुख देशमुख फील्ड कर रहे थे, गेंद को पकड़ा, थ्रो किया. तब तक दोनों बल्लेबाजों के पास पर्याप्त समय था अपने छोर बदलने का. इस 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 36 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. राहुल शिंदे ऊंचे कद काठी का एक खिलाड़ी, तेज तरार गेंदबाजी करने के लिए मशहूर है. 36 रन हो चुके हैं. बिल्कुल जड़ में डाली हुई गेंद वहां पर हल्के हाथों से खेलकर जैसे ही गेंद को खेला था दोनों बल्लेबाजों ने आंखों ही आंखों में इशारा करते हुए इस 1 रन को चुराया. इस 1 रन के साथ चौथे ओवर की 5 गेंदें हो चुकी है. 37 जीतने के लिए अब इस बीच फिर से ओवर पिच गेंद थी, ड्राइव किया वहां पर खूबसूरत शॉट, लेकिन मात्र 1 रन. इस 1 रन के साथ इस ओवर की समाप्ति होती हुई इस ओवर में कुल रन बने 9. ओवर की समाप्ति 4 ओवर की समाप्ति पर 38 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. अब चाहिए 36 गेंदे 38 रन. और अब हमारे साथ जुड़ते हुए मराठी का एक मीठा आवाज संतोष डोंगरे सर और एक ऑलराउंडर व्यक्तिमत्व, अंपायरिंग हो, कमेंट्री हो, क्रिकेट हो, जो कुछ हो सब कुछ करने में माहिर संतोष डोंगरे सर हमसे जुड़ते हुए. सर 36 गेंदों में 38 रन चाहिए. मुकाबला हालांकि जलको टाइटंस के खेमे में दिखता हुआ, लेकिन एक क्रिकेट अनिश्चितताओं का खेल होता है. यहां पर कुछ भी हो सकता है. हॅलो, धन्यवाद संकेत सर. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं सर्व खेळाडूंचं ग्रामीण T10 या मंचावरती हार्दिक हार्दिक स्वागत आणि सर्व खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा. तर आपण पाहतोय थरार ग्रामीण T10 पर्व 4 लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप 2026 को स्पॉन्सर्ड बाय रीड लातूर. या दरम्यान उंच उडालेला अतिशय उसळी घेतलेला चेंडू दोन्ही पंचांनी निर्णय कळवलेला आणि 1 बाउन्सचा पण इशारा दिलेला. या दरम्यान एक अवांतरच्या दिशेनं हा चेंडू टाकलेला. एक वाढती धावसंख्येमध्ये भर पडते एक धावेची. 39 पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळेला मात्र सुरेख चेंडू यष्ट्यांना केव्हा अधून निघून गेला कळालेला नाही. आणि अशा प्रकारे एक चांगला खेळाडू बाद, एक हाती सामना फिरवण्याची ताकद ठेवलेला आणि तसा खेळाडू आहे देखील. विशेषतः अहमदपूर या ठिकाणी होत असलेल्या प्रत्येक सामन्यामध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करत असतो हा खेळाडू आणि सलामीलाच येतो त्याही ठिकाणी याही ठिकाणी. तर मी सांगत होतो लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप 2026 स्पॉन्सर्ड बाय रीड लातूर, हीरो मोटोकॉप, अक्षय ट्रान्सपोर्ट, NR, विजयराज, एशियन ट्रेडर्स लातूर, मॅक पॉवर, सर्व स्पॉन्सर्सचे या ठिकाणी संयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद.
आपल्या योगदानानं ह्या स्पर्धेला यशस्वीरित्या एक वैभव प्राप्त झालेलं मागच्या 4 वर्षापासून आपण पाहतोय. या दरम्यान यश भुईबार नवीन फलंदाज ऑफस्टिकच्या दिसण्यात टाकलेला बॅटच्या शेवटच्या क्षणाला चेंडूकडे लक्ष ठेवून केवळ दिशा देण्याचा केलेला प्रयत्न. 1 धाव आणि या धावेने धावसंख्या होती ती 40 धावा. 36 धावा उद्दिष्टासाठी शिल्लक. चेंडू आहेत 34 आणि हळूहळू एक संधी आली होती चालून, पण संधीचं सोनं त्यांच्यासाठी नाही तर फलंदाजासाठी झालेलं. थोडंसं ढिसाळ म्हणता येईल क्षेत्ररक्षण आणि थ्रो काही व्यवस्थित बसलेला नाही. तर अशा प्रकारे हळूहळू ग्रामीण T10च्या मंचावरती आजच्या पहिल्या दिवशीच विद्युत रोशनी या मैदानावरती येत असलेली आपण पाहतोय, अनुभवतोय. या दरम्यान एक सुरेख फटका सरळ जातोय सीमा पार. पुन्हा एकदा चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या होती ती 44. एक गडी बाद 46. सॉरी, थोडस अपडेट ऑनलाईन स्कोरिंग होण्यासाठी 1-2 सेकंदाचा विलंब होऊ शकतो, त्यामुळं दिलगिरी व्यक्त करीत पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या स्कोअरबोर्ड आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचू. पुन्हा खोलवरती टाकलेला हा चेंडू तितकंच अवघड धावसंख्येचं उद्दिष्ट नाही, पण खेळ जर आपल्याकडे जिद्दीनं भरलेला असेल तर सांगता येत नाही. कारण आपण IPL मध्ये बघतोय सर्वात स्ट्रॉंग फलंदाजी असलेला संघही 86 धावावरती गडगडू शकतो, पण इथं तसं काही दिसत नाही. कारण पुष्कळ नामचीन खेळाडू आणि हेच वैशिष्ट्य मला सांगायचं होतं की या स्पर्धेला यावर्षी प्रत्येक ठिकाणी तालुका लेवलवरती ही स्पर्धा न घेता जे तालुक्यातले संघ अंतिम या दरम्यान ड्रिंक ब्रेक आणि एंड चेंज 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 47. तर ग्रामीण T10चं यावर्षीचं विशिष्ट जे उद्दिष्ट आहे ते मी या ठिकाणी सांगू इच्छितो. बऱ्याच जणांना वाटत असेल की पुष्कळ खेळाडू तालुका लेवलवरती गतवर्षी खेळत होते, यापूर्वी खेळत होते, पण काय की नेमकं 2च संघ रनर आणि विनर जिल्हा लेवलला पात्र ठरत होते. आणि संयोजकाची बारीक नजर आहे मागच्या 4 वर्षापासून या स्पर्धेवरती. यावेळी त्यांनी एक वेगळा विलक्षण असा निर्णय घेतला. जे संघ काबिलियत ठेवतात की आपापल्या तालुक्याच्या ठिकाणावर अंतिम फेरीसाठी लातूरमध्ये येऊन खेळण्याची जिद्द मनात ठेवतात, आपण असं नाही का करायचं की जे खेळाडूच चांगले आहेत त्यांनाच या ठिकाणी घेऊन यायचं. आणि अशातूनच ही संकल्पना यावर्षी आपण अनुभवतो आहोत. प्रत्येक संघामध्ये सर्व प्रकारचे खेळाडू आणि या ठिकाणी दरवर्षी तालुका लेवलवरती अगदी मातीच्या मैदानावरती जो खेळ होत होता तो मागच्या 3 वर्षापासून माननीय धीरज भैया देशमुख यांनी अनुभवलं आणि ठरवलं की मातीत तयार झालेले खेळाडू आता आंतरराष्ट्रीय पद्धतीच्या मैदानावरती आपण खेळवू शकतो ग्रामीण T10च्या मंचावरून. आणि म्हणूनच या ठिकाणी टर्फ विकेटच्या मैदानावरती यावर्षीचे सामने आपण अनुभवतो आहोत. तर पुन्हा एकदा छोट्याशा ब्रेक नंतर स्पर्धा सुरू होत असताना आणि तर उर्वरित उद्दिष्ट जिंकण्यासाठी जळकोट संघाला हवा आहे ते 30 चेंडू 29 धावा. आणि हा शेवटचा कॉल असेल या पुढच्या सामन्याच्या दोन्ही संघाच्या कर्णधाराला. आपण लवकरात लवकर येऊन नाणेफेक करून घ्यायचे. या पुढचा सामना होईल तो लातूर सिटी किंग्स 11 विरुद्ध
शिरूर आनंदपाळ. शिरूर आनंदपाळ आणि लातूर सिटी दोन्ही संघाचे कर्णधार. या दरम्यान चांगला फटका, हलकासा फुलटॉस पद्धतीचा टाकलेला चेंडू बऱ्याच दूरवरून शतरक्षकाने पाठलाग करून अडवलेला. एक धाव, धावसंख्येमध्ये भर होते. बघा, एखाद्या संघाला जर सामना जिंकला आणि तो जर लवकर जिंकला तर नक्कीच त्याचा फायदा लीग स्टेजच्या अंतिम सामन्याच्या वेळेला होईल. त्यामुळं एक आकर्षक खेळ व्हायला हवा आणि उत्कृष्ट फटकेबाजी जर प्रेक्षकांना बघायला मिळेल तर मात्र एक चांगलं मनोरंजन. आणि आपण आता पाहतोय की स्ट्रीट IPL पण आपण बघतोय टीव्हीवरती. टेनिस खेळाला देखील एक उच्चतम दर्जा प्राप्त झालेला आहे आणि हा देखील विचार संयोजकांनी यावर्षी मनामध्ये ठेवूनच एक निर्णय घेतलेला. या दरम्यान मारलेला फटका उंच उडवलेला, बघूया झेल होतो का, अंतर सीमारेषेच्या बाहेर जातो आणि सरळ हा चेंडू जातोय सीमा पार षटकारासाठी. तर मी सांगू इच्छित होतो की या स्पर्धेची संकल्पना ज्यांनी प्रथम मांडली आणि ज्यांनी हेरलं, लातूरामध्ये पण स्किल आहे टेनिस क्रिकेटचं, ते म्हणजे माननीय धीरजी भैया देशमुख साहेब यांनी हा विचार केला यावर्षी की पुन्हा एकदा फटका सरळ जातोय, पुन्हा एकदा सीमा पार षटकार, ग्रामीण T10 सुरेख षटकार. तर एक त्यांचा मानस आहे की लातूरच्या धर्तीमधून देखील इंडियन स्ट्रीट IPL सारख्या टेनिसच्या स्पर्धेसाठी लातूरातून पण नेतृत्व आपल्याला बघायला मिळावं, खेळताना दिसावं, त्याचा गौरव व्हावा. आणि नेमका तोच विचार या ठिकाणी लातूर क्रिकेटच्या वतीनं माननीय धीरज भैयांचं या ठिकाणी कमी पडेल, शब्दही कमी पडतील. एक चांगला प्रयत्न मागच्या 4 वर्षापासून आपण अनुभवतो आहोत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा त्याच प्रकारचा फटका, तीच दिशा, तीच हालचाल आणि पंचांचा इशारा देखील तोच. चालू द्या. टू बी कंटिन्यूड फ्रॉम ऑल बॉल. आणि या षटकाराच्या सेवेनं धावसंख्येची उंची वाढताना 67 धावा. पुन्हा एकदा फटका. फटका आहे का चटका आहे बघूया. वैयक्तिक आणि 21 चेंडूमध्ये वैयक्तिक 51 धावेची खेळी करताना पहिलं अर्धशतक ग्रामीण T10च्या मंचावरती प्रवीण दुधभाते या खेळाडूचा अतिशय सुरेख खेळ. 21 चेंडूमध्ये 51 धावा, ज्यामध्ये 5 खणखणीत षटकार आणि 4 सुरेख चौकार. चला प्रवीण, YouTube टीम आपल्यासाठी तयार आहे आपलं अभिवादन स्वीकारायला. पहिलं अर्धशतक, अतिशय सुरेख फटकेबाजी. चला शेवटचा कॉल, यानंतर होणारा सामना. चेंडू जर उपलब्ध असेल जुना तर
पंच आणि कमिटी निर्णय करून तुम्हाला पुरवण्यात येईल, पण यात तुमचा कसलाही हस्तक्षेप नसणार आहे, याचं भान ठेवायचंय. सातव्या षटकाला प्रारंभ झालेला पहिला चेंडू, अतिशय सुरेख फटका, 1 धावेसाठी शिरूर आनंदपाळ संघ आणि लातूर सिटी किंग्ज 11. दोन्ही संघाचे कर्णधार. केवळ 2 धावा शिल्लक आहेत. लवकरात लवकर आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचंय. आणि हा सामना संपल्यानंतर चालू सामन्यातील दोन्ही संघ आणि या पुढच्या सामन्यातील दोन्ही संघ, चारही संघ पिच वरती हजर राहायचंय. आणि अशा प्रकारे पहिला विजय नोंदवलेला आहे जळकोट संघाने. आणि या सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे तो अभि केंद्रे. आणि आता या चला चारही संघ मैदानामध्ये लाईनअप करून घ्यायचंय. औसा, जळकोट, लातूर सिटी किंग्ज 11 आणि शिरूर आनंदपाळ. सर्व खेळाडूंना विनंती आहे, मध्ये थांबायचे. 4ही टीम असतील. अंपायर सर तुम्ही पण आताच थांबायचे. माननीय खासदार साहेबांचं आगमन झालेलं आहे. भव्य दिव्य स्पर्धा. हॅलो, लोकनेते स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब चला चारही संघ कृपया लाईनअप करायचंय. जळकोट, लातूर सिटी किंग्ज 11 आणि आता झालेल्या सामन्यातील दोन्ही संघ